1917-18 सालाची ही गोष्ट आहे आणि आपण आता 2018 मध्ये जो एक कटू अनुभव घेतला कोरोना या नावाखाली, लक्षावधी जीव गेले, तीच इन्फ्लुएन्झा नावाची एक साथ त्या काळामध्ये आली. गावोगावी त्या साथीनं कहर केला महाराज. आणि या साथीची लागवण साखर खेड्यातल्या मंडळीला व्हायला लागली. पहिला बळी गेले आमचे वासुदेव शास्त्री म्हणजे बाबा शास्त्री, प्रल्हाद महाराजांचे मोठे बंधू, मुकुंद अण्णांचे ज्येष्ठ चिरंजीव. कशा पद्धतीने त्यांनी देह ठेवला त्याचं वर्णन काल आपलं ऐकलं गेलंय, पुन्हा आपल्याला पुनरुक्ती करायची नाही आहे. आपला करता सवरता सगळे बाहेरचे कामं, कीर्तन, प्रवचन, भागवत, यज्ञ, महायज्ञ हे सगळे पार पाडणारे बाबा शास्त्री आज आपल्यातून निघून गेले. हा जो एक मानसिक धक्का बसला, मुकुंद अण्णांनी दुसऱ्या दिवशी एकादशीला, अष्टमी नवमी दशमी एकादशी बरोबर, त्यांनी प्राण सोडला. एकानंतर एक एकानंतर असे घरामध्ये दुर्घटना घडायला लागलेल्या आहे. मुकुंद अण्णांच्या शरीरावर, देहावर संस्कार करून घरी परत आले. द्वितीय चिरंजीव गोपाळ दादा यांच्यावर काळाने झडप घातली. नेमकेच मुकुंद अण्णांना पोचवून लोक आले घरी. पुन्हा दुसऱ्यांदा जावं लागलं स्मशानामध्ये. काय प्रसंग असेल विचार करा. अखंड नामस्मरण ज्या घरात चालू आहे, अग्निहोत्र चालू आहे, सगळ्या परमेश्वराच्या सर्वांगाने सेवा चालू आहे, अशावर असे प्रसंग यायला लागले. ते उरकून आले घरी. दुसऱ्या दिवशी पुरुषोत्तम भाऊची मंडळी यमुनाबाई यांचा अध्याय आटोपला. सांगा, 4 दिवसामध्ये 5 लोकांचे जीव गेले आणि सगळे महाराजांवर अपार प्रेम करणारी मंडळी, सगळी जबाबदारी सांभाळून निघून गेली. आजपर्यंत आमच्या प्रल्हाद महाराजाला घरामध्ये भाजी किती लागते, कणिक किती लागते, डाळ किती, काही माहिती नाही. कोण करताय? बाबा शास्त्री करतात, गोपाळ दादा करतात. हे आपले बस श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम मन हे राम रंगी रंगले. आणि आता सगळ्या जबाबदाऱ्या येऊन पडल्या. पण प्रल्हाद महाराज उदासीन हे वृत्तीजीवी धरावी, अति आदरे सर्व सेवा करावी, सदा प्रीती लागो तुझे गुण गाता, रघुनायका मागणे हेची आता जय जय. जसे जसे प्रसंग येतात तसे तसे जीवनातलं औदासीन्य वाढत चाललं. अरे रामा, तुला ज्याला ज्याला उचलून न्यायचं त्याला घेऊन जा, मी काही म्हणणार नाही. तत्त प्रारब्ध संशया सुखस्य दुःखस्य न कोपी दाता, परो ददाति इति कुबुद्धिरेषा, अहम करोमि इति वृथाभिमानः, स्वकर्म सूत्र ग्रथितो हि लोकः. हे सूत्र आमच्या गदिमांनी चांगलं मांडलं. दैव जात दुःखे भरता, दोषना कुणाचा, पराधीन आहे जगती, पुत्रमान भागा, दोषना कुणा. समर्थ म्हणाले, एके स्थळी जन्माशी आली ते तू चालू दे रे बाळा. एके स्थळी जन्माशी आली ते तू कैसी मानली आपुली.
हेच गदिमा म्हणाले त्यांच्या शब्दात, दोन ओढक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, क्षणिक देवी आहे बाळा मोह संपदे, पराधीन आहे जगती पुत्र मानवा. आमचे महाराज उदासीन अशा पद्धतीनं सगळे 10 दिवस 12 दिवस 14 दिवस काय व्हायचं ते गेले, लोक निघून गेले. पण इतकं करून आमच्या प्रल्हाद महाराजाच्या उपासनेत कमतरता आली का? आपण काय म्हणतो, आपली गोष्टच वेगळी आहे, त्याचंही वर्णन समर्थाने करून ठेवलंय. आपुल्या मनासारखे न घडे तेणे गुणे निष्ठा मोडे. किती करा देवाचं आपल्याकडे लक्ष नाही. काय करतो, रोज एक माळ जप. थोडी आपली आपल्याला वाटायला पाहिजे काय, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. आपण किती करतो देवाकडे काय काय मागतो. अहो रात्र रामाचा जप चालू आहे, नामस्मरण चालू आहे, उपासना चालू आहे, तीर्थयात्रा चालू आहे, गंगा प्रदक्षिणा चालू आहे. हे सगळं असताना माझ्या जीवनावर एवढे प्रसंग आले. पण ही महाराजांची कृपा आहे. मला यातून काहीतरी घडवायचे म्हणून महाराज हे प्रसंग आणतात. काय विचार आहे हो. हे ऐकून सोडून द्यायची गोष्ट नाहीये. आपल्या जीवनामध्ये एखादी अप्रिय घटना घडली ना तरी महाराजांनी माझ्या कल्याणासाठी हे घडवलं आहे हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. तर आपलं समाधान कायम राहील हे दाखवण्यासाठी महाराजांनी सोसून दाखवलं. सांगितलं नाही प्रवचनात. 4 व्यक्ती गेल्या. नामस्मरण जे आहे ते आहे, अजून वाढलंय. रामदासी झाले होते, भिक्षा मागून आणायची, नैवेद्य वैष्णव करायचा. कोणी नवीन माणूस दिसला की या रामाचा प्रसाद घेऊन जा बरं. अरे घरात काय आहे काय नाही, काही नाही. काय घर होतं महाराज. 7-8 विद्यार्थी आहे, येणारे जाणारे आहेत. काय असं आहे खरंच. अशांचा भार तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. त्यांचा संसार प्रपंचात चालत. त्यांना एक पूर्ण खात्री असते की सकल जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. या खात्रीने त्यांचं चालू आहे. वर्ष पूर्ण व्हायला लागलं महाराज. बरं का भाऊ दादा, काळजी करू नको. वर्ष भरलं. आणि वर्ष श्राद्ध आलंय सगळ्यांचंच. बाबा शास्त्रीपासून, मुकुंद अण्णापासून, गोपाल दादापासून, यमुनाबाईपर्यंत. आज रामानंद महाराज मला येऊन गेले असतील. पण आता सांत्वन करण्यासाठी म्हणा, धीर देण्यासाठी म्हणा, आपले महाराज सुद्धा प्रापंचिक जीवनामध्ये असे काही अप्रिय घटना घडल्याने महाराज घरी जाऊन भेटून सांत्वन करायचे. बरं, रामानंद महाराजांचा शिरस्ता होता तो. रामानंद महाराज आले, साखर खेळण्यात आले. समजल्यानंतर प्रल्हाद महाराजांच्या घरीच पार डोकं नमस्कार केला. महाराजांनी पाठीवरून मौनम सर्वार्थ साधन, गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशया. गुरुनी मौनीपणाने नुसतं शिष्याच्या पाठीवर हात ठेवला ना तर शिष्याचं जीवन कृतार्थ होतं. बस मागे पुढे उभा आहे सांभाळीचा हा भाव पाठीमागे आहे. काय हरकत नाही. गुरुमाया आली ना येऊ द्या, किती आपत्ती यायच्यात. आपल्याला कल्पना आहे श्रीमद भागवतामध्ये सगळं युद्ध जिंकलं, सगळं झालं. आणि भगवान गोपाळकृष्ण जेव्हा हस्तिनापूरवरून द्वारकेला चालले, मथुरेला चालले, तेव्हा आत्याबाई समोर आल्या आणि कृष्णांनी नमस्कार केला. येतो आता. म्हणले ये, एक मागू का? म्हणले माग ना. आत्याबाई तुझा अधिकार आहे. विपदा संतुल शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम पुंसाम अपुनर्भव दर्शनम.
आमच्यावर रोज आपत्ती येऊ दे. काय मागितलं कुंतीनं? आपत्ती रोज येऊ दे, म्हणजे तू पाठीशी आहेस हा भाव आमच्या मनात कायम राहील. पुढे भगवंत राहिले, पूर्ण समाधान केलं गेलं. तसं रामानंद महाराज आले, पूर्ण श्राद्ध कर्म आटोपलेलं आहे. निघायचा विचार मनामध्ये आला, पण ग्रामस्थ मंडळीने सांगितलं रामानंद महाराजाला, महाराज मागच्या वर्षीची दिवाळी आमच्या प्रल्हाद महाराजाच्या घरात झाली नाही आणि यावर्षी सुद्धा होणार नाही. आपण जर थांबला तरच दिवाळी होईल, नाही तर प्रल्हादाच्या घरात. थांबले महाराज. शिष्याच्या समाधानासाठी प्रल्हाद आमचे रामानंद महाराज थांबले. आणि मग याच्याकडे त्याच्याकडे रोज एकेका ठिकाणी बोलू असं दिवसामागे दिवस दिवसामागे दिवस बरेच दिवस गेलेले. ज्याच्या ज्याच्या घरी जात होते रामानंद महाराज, कोणी फराळाला बोलायचं, कोणी दूध प्यायला बोलायचं, कोणी दशमी खायला बोलवायचं, कोणी नैवेद्याला. रामानंद महाराजांच्या कानावर प्रत्येकाकडून प्रल्हाद महाराजांचं कौतुकच कानावर यायचं. अरे वा, एवढ्या आपत्ती आल्या तरी प्रल्हाद महाराजांचं अखंड नामस्मरण, सकाळी 3 वाजेपासून नामस्मरण चालू राहतं. हे कमाल आहे. तेवढीच उपासना चालू आहे, सगळं चालू आहे, जणू काही घडलं नाही अशा परिस्थितीत राहतात. खूप रामानंद महाराजाला आनंद वाटायचा. पण अजून याच्यावर पूर्ण कृपा झाली पाहिजे, याची पूर्ण परीक्षा झाली पाहिजे. आहे तितके देवाचे, ऐसे वर्तने निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. हे पाहण्यासाठी रामानंद महाराजांनी प्रवचन करायचं ठरवलं. पण प्रवचनाची वेळ उद्या दुपारी 3 वाजता वेळ भरलेली असल्यामुळे आता उद्या रामानंद महाराज काय प्रवचन करणार आहेत, त्याचा परिणाम कोणावर होणार आहे. आपण कमी प्रवचन ऐकतो का? पण आपलं साध्या साध्या गोष्टी सुटत नाहीत. पण प्रल्हाद महाराजांनी प्रवचनानंतर काय केलं ते उद्याच आपण त्यांच्या सत्तेनं त्यांच्यासमोर बसून ऐकू. झालेली सेवा महाराजांच्या चरणी समर्पित करू. आता पावन करावे, आता पावन करावे, हो आता पावन करावे. आम्हा दीना उद्धरावे, आम्हा दीना उद्धरावे, आता पावन करावे. पुण्य नाही आमुचे गाठी, केली दोषांची रहाटी, दास म्हणे माझे गिणे रामा सर्वस्वी उडे. आता पावन करावे, पावन करा, पावन करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय